जनरल वॉर्डमध्ये ऍडमिट केलं तरी असं होतं की चालेल, स्पेशल रूम हवी आहे, स्पेशल रूम मध्ये पण टीव्ही हवा आहे. आणि आता आपण जे बघतोय तिथे असंही झालंय की म्हणजे प्रेग्नन्सी किंवा डिलिव्हरीसाठी अशा रूम्स हव्यात जिथे डिलक्स रूम्स किंवा काही. हे जितकं आश्चर्यकारक तुला आहे किंवा जितकं हा बदल तुला अंतर्मुख करतो, तो बदल अगदी आम्हालाही अंतर्मुख करतो. म्हणजे त्या लेवलला ते विचारतात डिलक्स रूम हवी आहे की सुपर डिलक्स हवी आहे, आणि मग तिकडे खिडक्याच असतील, खिडक्यातनं असाच व्ह्यू असेल, आलेल्या पेशंटला ही ट्रीटमेंट असेल, आणि जर ते प्रेग्नन्सीच्या संदर्भात जर असेल, गायनेकोलॉजीच्या संदर्भातलं जर हॉस्पिटल असेल, पेडियाट्रिकच्या संदर्भातलं हॉस्पिटल असेल, तर मग ते बलून्स, पिंक बलून्स लावले असतील बाहेर किंवा ब्लू बलून्स लावले असतील, आणि मग तुम्हाला इकडे फोटोशूट पण करून मिळेल. आणि ते या लेवलला ह्या गोष्टी प्रोव्हाइड करायला आता कॉर्पोरेट हॉस्पिटल्सने चालू केलेलं आहे. डिमांड समाजाची आहे. तर लोकांना हा अनुभव जगायचा आहे. लोक याला आजार म्हणून बघत नाही, त्याला आनंद म्हणून बघतात. प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी हे अनादी कालापासून चालू आहे. याला डॉक्टरांची गरज पूर्वी लागतही नव्हती, किंवा अगदी प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये सहजरित्या पार पडणाऱ्या ह्या सगळ्याच्या संकल्पना आहेत. आज त्याला त्यांनी अगदी पॅकेजेस मध्ये विभागलाय. 1.5 लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाख, आणि हे जे पॅकेजेसच्या किमती वाढतात केवळ तुमच्या कम्फर्ट झोन वरती वाढतात. म्हणजे मी हॉस्पिटलमध्ये गेलो तर मुळात मला असं वाटलंच नाही पाहिजे की मी हॉस्पिटलमध्ये आहे, की माझी सर्जरी पण इतकी सहज पार पडली पाहिजे, आणि मला 5 स्टारचं फिलिंग असलं पाहिजे, माझ्या कुठच्याही गोष्टी बदलल्या नाही पाहिजेत, मला जरी सुई टोचली तरी आजूबाजूला इतकं छान वातावरण पाहिजे की मी तात्काळ ती गोष्ट विसरलो पाहिजे. या समाजाच्या येणाऱ्या डिमांड आहेत. लोक विचारतात पेनलेस ट्रीटमेंट काय आहे.